आज आपण एका वर्गामध्ये जाणार आहोत. वर्ग म्हणजे क्लासरूम. CLASS क्लास, ROOM रूम. इथे वर्गात आल्यावरती ना वर्गामधल्या काय काय गोष्टी आहेत आणि त्यांना आपण काय म्हणतो हे आपण पहिलं समजून घेणार. त्यानंतर त्या वर्गाविषयी छोटी छोटी आपण वाक्य बोलणार आहोत. इथे आपल्याला पहिल्यांदा दिसतोय फळा, ब्लॅक बोर्ड. BLACK ब्लॅक, BOARD बोर्ड. इथे वर पंखा दिसतोय. पंख्याला काय म्हणतात? फॅन, FAN फॅन. लाईट दिसतोय, ट्यूबलाईट दिसतोय. इथे आपल्याला खिडक्या दिसत आहेत. खिडक्यांना म्हणतात विंडो. तर इकडे आपल्याला बेंचेस दिसत आहेत. BENCHES बेंचेस. वर्ग विद्यार्थ्यांनी भरलेला आहे आणि शिक्षिका त्यांना शिकवत आहेत. TEACHER टीचर. इकडे तुम्हाला मुली दिसत आहेत, गर्ल्स. इकडे तुम्हाला काही मुलं दिसत आहेत, बॉईज. आणि हे सर्व विद्यार्थी आहेत. तर विद्यार्थ्याला काय म्हणतात? स्टुडंट, STUDENT स्टुडंट. तर ह्या वर्गामध्ये एक मुलगी आहे जिचं नाव आहे गीता. आणि ती गीता आहे, ती आपल्या वर्गाविषयी आपल्याला माहिती देईल. क्लासरूम. हॅलो, माय नेम इज गीता. I am in standard 8th. हॅलो, माझं नाव, माय म्हणजे माझं नाव, गीता, गीता आहे. इज म्हणजे आहे, पण इंग्लिशमध्ये लिहिताना काय होतं? माझं नाव आहे गीता असं लिहिलं जातं. हॅलो, माय नेम इज गीता. I am in standard 8th. आय म्हणजे मी आहे. इचाच दुसरा एक फॉर्म आहे ॲम. आय बरोबर नेहमी आपण ॲम वापरतो. आय ॲम इन स्टँडर्ड 8th. जे मी 8वीत आहे. 8वी वर्ग, स्टँडर्ड 8th, 8वा. लेट मी टेल यू अबाउट माय क्लासरूम. मला तुम्हाला माझ्या क्लासरूमबद्दल सांगायचे आहे. टेल यू म्हणजे काय? टेल म्हणजे सांगणे, अबाउट म्हणजे बद्दल. मला माझ्या क्लासरूमबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. लेट मी टेल यू अबाउट माय क्लासरूम. माय क्लासरूम is big and airy. माय म्हणजे माझी क्लासरूम आहे, माझा वर्ग. इज म्हणजे आहे, बिग म्हणजे मोठा, आणि एअरी म्हणजे अगदी हवेशीर. एअर म्हणजे हवा आणि एअरी म्हणजे हवेशीर. अँड म्हणजे आणि. माय क्लासरूम इज बिग अँड एअरी. There is a fan on the ceiling. There म्हणजे तिथे, फॅन पंखा आहे. ऑन द सिलिंग, ऑन म्हणजे वर, सिलिंग वरती पंखा आहे. There is a blackboard on the wall. There म्हणजे तिकडे, तिकडे आहे एक काळा फळा. ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा, ब्लॅक म्हणजे काळा, काळा फळा कशावर आहे? भिंतीवर आहे. ऑन म्हणजे वर, वॉल म्हणजे भिंत. देर इज अ ब्लॅकबोर्ड ऑन द वॉल. माय टीचर uses a white chalk to write on it. माय म्हणजे माझी, टीचर माझ्या शिक्षिका, uses म्हणजे वापरतात,
अ व्हाईट चॉक, व्हाईट म्हणजे पांढरा, चॉक, टू राईट ऑन इट, राईट म्हणजे काय, लिहिण्यासाठी, आणि वर, त्याच्यावर, इट म्हणजे त्याच्यावर लिहिण्यासाठी माझ्या टीचर पांढरा खडू वापरतात. चॉक म्हणजे खडू. शी युजेस अ डस्टर टू क्लीन द बोर्ड. शी म्हणजे त्या, युजेस म्हणजे वापरणं, त्या काय वापरतात, अ डस्टर, टू क्लीन, फळा, क्लीन म्हणजे साफ करणे, द बोर्ड, फळा साफ करण्यासाठी त्या डस्टर वापरतात. देर आर बेंचेस इन माय क्लास. माझ्या तिकडे माझ्या वर्गामध्ये बेंचेस आहेत. स्टुडंट्स सिट ऑन द बेंचेस. स्टुडंट्स त्यावर बसतात. स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी. स्टुडंट्स ब्रिंग बुक्स अँड नोटबुक्स इन देअर बॅग्स. विद्यार्थी पुस्तके आणि वह्या त्यांच्या बॅगमध्ये भरून आणतात. व्हॉट इज धिस. व्हॉट म्हणजे काय, इज म्हणजे आहे, धिस म्हणजे हे. हे काय आहे. व्हॉट इज धिस. धिस इज अ डस्टर. हा डस्टर आहे. तर इंग्लिशमध्ये कसं लिहितात, हा आहे डस्टर. अ म्हणजे एक. व्हॉट इज धिस. व्हॉट इज धिस. धिस इज अ डस्टर. व्हॉट इज धिस. धिस इज अ फॅन. हे काय आहे. हा, धिस म्हणजे हा, आहे, इज म्हणजे आहे, अ फॅन. व्हॉट इज धिस. धिस इज अ फॅन. व्हॉट इज धिस. धिस इज अ स्कूल बॅग. व्हॉट आर दीज. दिसच्या ठिकाणी बघा आता दीज आलंय. का बरं. एकापेक्षा जास्त गोष्टी असतील तर धिसचं काय होतं, दीज होतं. हे काय आहे. दीज आर चॉक्स. कारण एकापेक्षा जास्त चॉक्स आहेत म्हणून धिसच्या ऐवजी दीज येतं. हू आर द पीपल सिटिंग ऑन द बेंचेस इन द क्लासरूम. दीज आर स्टुडंट्स. हू म्हणजे काय, कोण. हू आर कोण आहेत. द पीपल, पीपल म्हणजे माणसं, जी बसली आहेत. सिटिंग म्हणजे बसली आहेत. बेंचीसवर बसली आहेत. ऑन म्हणजे वर, जी बेंचीसवर बसली आहेत. इन द क्लासरूम, कोण आहे ती माणसं जी बेंचीसवर बसली आहेत क्लासरूममध्ये. दीज आर स्टुडंट्स. तर इकडे धिसच्या ऐवजी दीज झालाय, हे लक्षात घ्या, कारण स्टुडंट एकापेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत. मध्ये 26 अल्फाबेट्स आहेत, ABCDEFG वगैरे. तर ते आपण दोन प्रकारे लिहितो, कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल सी, स्मॉल सी, आणि सो ऑन. आता ह्या अल्फाबेटचे दोन ग्रुप्स केलेत. पहिल्या ग्रुपला आपण वॉवेल्स असं म्हणतो, आणि वॉवेल्स फक्त 5 आहेत, A, E, I, O आणि U. उरलेले सर्व अल्फाबेट आहेत ते दुसऱ्या ग्रुपमध्ये जातात, त्यांना आपण कॉन्सोनंट्स असं म्हणतो. तर उरलेले अल्फाबेट्स म्हणजे कुठले, BCDFGHKLMNPQRSTVWXY आणि Z. त्याचबरोबर ही सर्व अल्फाबेट्स एकत्र येऊन शब्द तयार करतात. ही अल्फाबेट्स एकत्र येतात आणि त्यांचा शब्द तयार होतो. आता ही शब्द आहेत, ते शब्द आपण बोलत असतो, तर त्या बोलण्याला स्पीच असं म्हणतात. त्या बोलण्याला स्पीच म्हणतात. म्हणजे स्पीच जो असतो, म्हणजे जे बोलणं जे असतं ते शब्दांचं असतं.
आता हे शब्द 8 प्रकारचे आहेत. शब्द किती प्रकारचे आहेत? 8 प्रकारचे शब्द आपण बोलतो. पहिला प्रकार आहे तो नाउन्स. नाउन्स म्हणजे काय? सर्व गोष्टींची जी नावं आहेत त्याला आपण नाउन्स म्हणतो. एव्हरीथिंग वी सी अराउंड अस हॅज अ नेम. प्रत्येक गोष्ट आपण आजूबाजूला बघितली ना का त्याला काहीतरी नाव असतं. हा काय? हा माझा हात आहे. हे काय? माझ्या हातातलं पेन आहे. हे काय? चॉक आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव असतं आणि त्या नावाला आपण नाउन्स म्हणतो. तर कशा कशाला नावं असतात? माणसांना नावं असतात. पर्सन, बॉय, गर्ल, मॅन, वुमन. जागेला नावं असतात. टेम्पल, बस स्टॉप, सिटी. टेम्पल म्हणजे काय? देऊळ. बस स्टॉप तुम्हाला माहिती आहे. सिटी म्हणजे शहर. ॲनिमल, कॅट, डॉग. कॅट म्हणजे काय? मांजर, कुत्रा. थिंग म्हणजे वस्तू. बॉल, कार, पेन. पक्षी, पॅरट, क्रो. पॅरट म्हणजे काय? पोपट. क्रो म्हणजे कावळा. ऑल द नेमिंग वर्ड्स आर कॉल्ड नाउन्स. पण काही काही गोष्टींना आणखीन नाव असतात. म्हणजे मुलगी असली तरी मुलीला नाव असतं राधा, सीमा वगैरे. तर नेम ऑफ पर्सन्स अँड प्लेसेस आर कॉल्ड प्रॉपर नाउन्स. राधा, रितिका, मुंबई, ठाणे. राम, श्याम, राठोड. ही सगळी काय झाली? प्रॉपर नाउन झाली. म्हणजे नाउनमध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे प्रॉपर नाउन असतं आणि दुसरं म्हणजे कॉमन नाउन. म्हणजे मांजर हे कॉमन नाउन झालं, पण मांजरीला आपण मनी म्हणून नाव दिलं तर ते झालं प्रॉपर नाउन. आता इथे एक रूल लक्षात घ्यायचा. फर्स्ट लेटर ऑफ प्रॉपर नाउन शुड बी रिटन इन कॅपिटल. ही गोष्ट कधीही विसरायची नाही. कोणाचंही नाव, आडनाव, सिटीचं नाव, शहराचं नाव, देशाचं नाव, त्याचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटलमध्ये लिहिलं गेलं पाहिजे. ह्या पॅरेग्राफमधले आपण प्लेस, पर्सन आणि थिंग नाउन शोधून काढून या 3 कॉलम्समध्ये त्याचे ग्रुप्स करू. क्लासरूम. क्लासरूम ही जागा झाली. क्लासरूम, प्लेस. हॅलो, माय नेम इज गीता. गीता पर्सन झाली. आता नेम म्हणजे नाव. नाव ही एक कल्पना आहे. तर कल्पना पण आपण थिंगमध्ये घालतो. पर्सनमध्ये नेहमी आपण जिवंत गोष्टी टाकतो. तर नेम इथे आलं थिंगमध्ये. आय ॲम इन स्टँडर्ड 8. स्टँडर्ड म्हणजे वर्ग. वर्ग ही पण एक कल्पना आहे म्हणून आपण स्टँडर्ड इकडे टाकलं. लेट मी टेल यू अबाउट माय क्लासरूम. क्लासरूम आपण प्लेसमध्ये टाकलेलंच आहे. माय क्लासरूम इज बिग अँड एअरी. देर इज अ फॅन ऑन द सिलिंग. फॅन म्हणजे वस्तू झाली. आणि सिलिंग म्हणजे वरचं सिलिंग. देर इज अ ब्लॅकबोर्ड ऑन द वॉल. ब्लॅकबोर्ड वस्तू झाली. वॉल. माय टीचर युजेस अ व्हाईट चॉक टू राईट ऑन इट. टीचर पर्सन. चॉक वस्तू. शी युजेस अ डस्टर टू क्लीन द बोर्ड. डस्टर वस्तू, बोर्ड देखील वस्तू. डस्टर आणि बोर्ड. देर आर बेंचेस इन माय क्लास. बेंचेस वस्तू. क्लास म्हणजे जागा. स्टुडंट्स सिट ऑन द बेंचेस. स्टुडंट्स म्हणजे पर्सन. बेंचेस केलाय आपण. स्टुडंट्स ब्रिंग बुक्स अँड नोटबुक्स इन देअर बॅग्स. बुक्स, नोटबुक्स आणि बॅग्स
ह्या झाल्या वस्तू. बुक्स, नोटबुक्स आणि बॅग्स.